माझा चेहरा बघून घ्या, नीट बघून घ्या बरं का, परत भेटेल ना भेटेल माहित नाही. मनोरमा कुठे आपण म्हटलं? गाडाच्या मध्यभागी. मध्यभागी म्हणजे कुठे आपण? याच्या यात आता शब्द या चोंग्याच्या मध्ये धर रे मला की आपण बरोबर चाललोय. भावनं किल्ला वर गेलाय. हा आम्ही खालनं चाललोय. आम्ही कोणत्या मार्गाने आलोय बघा, 2-2.5 हे किलोमीटर दिसतंय का? हा मार्ग बघा, 2-2.5 किलोमीटर चालत आलोय भावना. आम्हाला माहित नाही कुठे आहे. राजगडला आपण राजगडला आहे. अहो भावा जमा धोका आहे तरी मनोहर म्हणतोय वाट आहे म्हणून. कोणी ऐका, आवाज बी येत नाही भावा. चला आहे रस्ता आहे, चला. जेव्हा दोन चांगल्या वर पडले बघा, इथे गारच झालेलं भाऊ. हे बघा इथे गारच झालेलं बा, मी कबूल करतो. फोटो काढचा, मला फोटो काढ माझा. व्यवहार सगळा इथे येऊन नोंद नाही व्हायच्या त्याच्या. आता आपण पुढचं बघू. आणि हा तुम्हाला एक महत्व सांगायचंय, आमच्यासोबत आमचे अफगाणवरचे हबीब आले. काय सांगा तुम लोग? والله حبيبي हम अफगानिस्तान से आया है. इथं अल्ला विला नाही करणे का, इथे जय श्रीराम बोलणे का? जय श्रीराम बोलो. स्वागत करतो आम्ही. आणि शिवसुरचं मॅच घातला तुम्ही, आम्हाला आवडलं, धन्यवाद. चला आता तो आपण हत्तीप्रस्थ आणि चिलखती पूर त्या साईड आपल्याला बघायचं आहे. नेडे पण हत्तीप्रस्थ आणि आता हा दुकानावर दिसला ना, पण हा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. माने किल्ला वाटतं ना. हा हा नाही. हा माने किल्ला आहे. त्यामुळे हा आले भाऊ लिटर हा दुकान दिसत नाहीये, पण हा माने किल्ला मार्ग तो रस्ता आहे जायला. इथून हा जायला साईडने जाऊन तिकडे तो पद्मावती माची तिकडे 2 रस्ते मोठा, एक टुवेला माचीकडे आणि एक बाले किल्ल्याकडे. आणि जसं फिरून आपण खाली आलो गुंजवणीकडे, हा, तिथे आणि दोन या मार्गाने चढून आपण वर आलो. हो, आता पुढे काय हत्ती प्रस्तर आहे. हत्तीप्रस्थ आहे, चिलकती पूर्वज आहे, नेडे आहे आणि आपली टुवेला माची पूर्ण तटबंदी वगैरे बघायला भेटेल. नेडा म्हणजे ते फत्ते शिकत मध्ये महाराज जसे दाखवले ते बसतानी, आणि तिथे शूट घेतला तो याच्यामधनं, तो नेडा. हा, ठीक आहे. तो आणि नेडा. जायचं कुठं आणि खाली काय? आणि ह्या साईडला गेलो तर संजीवनी माझी, पण आता इकडे गवत खूप आहे. पण आणि थोडी लांब पडेल ह्या साईडनी. आपण जर वरतून गेलो बाले किल्ल्यावरून तर जवळ आहे, पण बाले किल्ला चढायला थोडा हार्ड जातो. माती अवघड आहे. संजीवनी करायचं, हा, सगळं करायचं. दिवाणी आमपासनं ज्यावेळेस आपण वर येतो, त्या जिथे आपण ज्या वास्तूकडे होतो ज्यावेळेस आपण उजवा टर्न ज्यावेळेस आपण मारतो, तर एक वाट खाली जाते आणि एक वाट कुठे जाते वरती सुवेळाकडे ना, सुवेळा माझ्याकडे जाते. आणि आपण आता कोणत्या मार्गाला आहे? गुंजवण्याच्या मार्गावरती आहे. तर इथे तुम्हाला पहिला एक चेकपोस्ट लागतो. त्या चेकपोस्ट पासून पुढे आल्यावरती साधारण पायवाट आहे. नीट जायचं, अंगात मस्ती नाही पाहिजे कोणाच्या, कारण काही तर उत्तरातले सुद्धा आलेले आहेत, त्याला या गोष्टी खूप आहे. त्यामुळे इथे येताना या पायऱ्या आहेत आणि इथून पुढे वाट पूर्ण निसरडे. पावसाचं प्रमाण जास्त असेल तर थांबणं हेच मूर्खाचं नाही, शहाण्यापणाचं लक्षण आहे. गुंजन दरवाजाचा इतिहास हा साधारण खूप मोठा आहे, कारण की गुंजन दरवाजाकडे महाराजांना गुप्तनाची प्राप्ती वगैरे झाली म्हणतात. ती जागा असेल किंवा ते जे शिल्प असतील त्याच्यावरती दक्षिणेतल्या काही राजवटींचा प्रभाव आहे. म्हणजे राजगड हा बऱ्याच कालखंडानंतर उभारून आलेला किल्ला होता, ज्याला महाराजांनी एक राजधानी बनवली. त्याचा इतिहास आपण गुंजन दरवाजाकडे जाऊन बघू. ज्यावेळेस आपण त्या दरवाज्यातून पुढे आलो तर 2 याला फाटे फुटले त्या रस्त्यांना. हा एक रस्ता वर गेलाय आणि इथे हा दुर्लक्षित दिनेश बा खाली काय झालं ना ते. ज्यावेळेस आपण खाली येतो इथनं ना, तर इथे एक वाट गेली आहे. बहुतेक जणांना माहिती नसतं इतिहास काय. बरं ऐका, इथे पाण्याचं टाक आहे. बरे पाणी टाका विशेष काय आहे, इथे तुम्ही जे बघताय ना, इथे छप्पर टाकायची जागा केली जायची. छप्पर पण नीट ऐका कसं, पाणी आहे ना जे छप्परावरनं पडेल ना, ते दिसतंय तुम्हाला, ही वाट दिसते, इथं ते पाणी फिरून पुन्हा टाकी द्यायचं. म्हणजे नियोजन बघा, पुण्याचं वरती छप्पर आहे, ते पाणी फिरून पुन्हा इथे येतंय. पण काय जोक काय इथे बघा, काही गोष्टी ठरलेल्या असतात त्या ते पाण्याच्या बाटल्यात. आता हे सेकंदात सुद्धा आपण हे पाणी पिऊ शकतो जर काही प्लास्टिकचे पाणी नसते तो. आणि इथून बघा झऱ्यातनं पाणी पडतंय. झरा म्हणजे आपण जे जिवंत झरे म्हणतो ना पाण्यातले, तसं पावसानं सह्याद्रीच्या खडकांमधनं हे पाणी या टाकींमधनं पडतंय. अजून एक आहे, तुम्ही यात बुर्जाची लांबी बघा किंवा जी रुंदी बघा केवढी आहे. आता पुढे पाणी जायला सुद्धा जागा असेल, खाली जागा आहे का बघ पाणी जायला, जिरपतंय ना. हो का पाणी येतो इथून. ब्लॉक झाले नाही, ते फुटलेलं ब्लॉक झाले. अरे भाई याच्याने कधी फुटू शकतो, सोडायला नाही त्याला संवर्धन म्हणून घ्यायला. आम्ही कधी आता मी खाल्ले होते टाकीच्या. इथे गंमत बघाय, पिंपळाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. हे ज्या प्रकारे उगलंय आणि ज्या प्रकारे ना इथे हे जे पाणी वाहत आहे ना, मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, याच्यामध्ये दरारे पडलेत त्या फटींमध्ये. कोणत्याही क्षणी जर एखाद्या इथे जे कोणी मोहीम करत खाते बघत असतील ना, इथे लक्ष दिलं तर काय होईल माहिती का, हे पूर्ण टाकी फुटेल आणि दगड आहेत ना उभ्या आयुष्यात परत आपल्याला भेटणार नाही, अशी याची अवस्था होईल. ते का असं मग सांगतोय, हे बघा इथे ब्लॉकेज झाले मातीचं. आता आम्ही काढणं कितपत योग्य आम्हाला माहित नाही, परत आम्हाला नोटिसा पाठवाल. फक्त विषय असा आहे, जे आहे आम्ही तसंच ठेवतोय, पण जर याचा बुरुज पडला तर याला जबाबदार कोण, हा प्रश्न स्वतःला विचारा प्रशासनाने आणि इथल्या तत्कालीन जे कोणी बघतात त्यांनी. आता आम्ही काही आक्षेपच घ्यायला आलो नाहीये, पण साधी एक गोष्ट समजून घ्या की इथे संवर्धन होणं फार गरजेचं आहे. ती माती काढूच मोरू दे. त्या टाकीपासनं
त्या टाकीपासून ज्यावेळेस आपण खाली येतो ना, तर इथे एक मार्गाचा निसरडा खाली गेलाय. तर इथे हा पायरी मार्ग आहे आणि इथे हा जो दिसतोय ना, हा पण त्याच काळी उपमार्ग असेल. तर तिची अवस्था तुम्ही बघू शकताय नेहमीप्रमाणे. इथं तुम्ही येता खाली ना, तर तुम्हाला इथून इथे यायचंय. याच्या तुम्ही जी बुर्ज बघतायत ना, या बुर्जांमध्ये शत्रू सैन्य ज्यावेळेस आक्रमण करून यायचं, तर नेहमीप्रमाणे उकळी तेल वगैरे सोडलं यायचं. इथे जे तुम्ही चौकटी बघतायत किंवा इथे शरफ शिल्प आहे, इथे शरफ शिल्प आहे भाऊना, आम्ही आत्ता बघितलं हे शरफ शिल्प. बरं, तर हे शरफ शिल्प इथं लावलं गेलं असं मी काय म्हणतोय, या दगडांची रचना पाहता आणि म्हणजे जे लावलं गेलंय हे शरफ शिल्प बघा. तुम्हाला पहिल्यांदा इतिहासाला मी शरफ शिल्प जवळून सांगू. हे बघा, हे शरफ शिल्प आहे. इथे हा याचा उग्र स्वरूपाचा चेहरा, इथे शेपटी. आता हे शेपटी सुद्धा काही काही ठिकाणी रायगडावर बघितले की हत्ती असायचे. आता याच्या खाली बघा, हा मधमस्त हत्ती आहे. किती हत्ती इथे, तर 1 2 आणि 3. आणि ते चंद्र असेल किंवा इथे सुद्धा हत्ती आहे. शक्यतो हत्तीच मला वाटलं, सोंड वगैरे ते 4-3 पाय आहेत. बरं, यांचा अर्थ काय? शरफ शिल्प नेहमीप्रमाणे, आता मी आपले काही काही व्ह्युअर्स नवीन असतात किंवा आपले काही अभ्यासक नवीन असतात त्यामुळे सांगतो. शरफ शिल्पाचा मुळात अर्थच काय आहे की उग्र स्वरूप जे भगवान नरसिंहाचं होतं त्याला अडवण्याचं काम कोणी केलं? शरफ शिल्पांनी केलं. म्हणजे भगवान शरभांनी म्हणजे अर्थ महादेवांनी केलं. त्याच महादेवाचा जो रुद्र अवतार होता छत्रपती शिवरायांचा, त्यांनी याला मराठ्यांचं आणि महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून गड किल्ल्यांवरती लावलं, प्रेरणा स्वरूप म्हणून. तोच प्रेरणा स्वरूप म्हणजे या ज्या 4 पातशा आणि इथे एक असतो, म्हणजे 5 पातशा आपण जर पकडल्या तर अशा स्वरूपातलं शरफ शिल्प आपल्याला छत्रपतींच्या प्रत्येक गडकोटावरती बघायला भेटतं. तुर्ताची एक लाईन इन्व्हर्टेड करून घ्या. ही संकल्पना महाराष्ट्रात नव्हती. ही संकल्पना कर्नाटकातनं, दक्षिणेतनं, दख्खनीतनं आपल्याकडे आली महाराष्ट्रामध्ये. एवढं तुर्ताची इतकं लक्षात घ्या. काय करायचं माहिती का, या शरफ शिल्पाला शक्य तितकं कमी हात लावा, कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट हाताळतो ना त्याचं लाईफ स्पॅन हे कमी होतं. एवढं लक्षात घ्या. ते तुम्हाला का म्हणतो, इकडे इथे आपले शिवभक्त येत असतील अति उत्साही, तर आम्ही या साईडला इथे बघितलं ना, इथे बघा पूर्ण हे ढासळलंय. याच्यात तुम्ही दगड बघतायत नाही, उचलायला कित्येक वर्ष लागले असतील. तुमच्या हिंमत ज्यांच्यामुळे किंवा ढासळले किंवा पावसामुळे ढासळले, आपल्या हिंमत कोणत्यामध्ये उचलायची. आणि ऋतिक इथं वरचा पण भाग दाखव. तटबुर्जावरती काच चढू नका आम्ही काय म्हणतो, सुरक्षिततेसाठी सुद्धा. आणि इथे जे तुम्ही मध्ये बघता ना फटी पडल्यात, ही दगड कधी केव्हाही जरी पडतील, पुन्हा ही दगड आहे ना आपण वर आणू शकू ना, इथलं प्रशासन ना किंवा आपल्यातले जे कोणी आहेत ना पिढच्या पिढ्या या बघू शकत नाहीत. एवढं तो संदर्भ देतो. इथे शत्रू सैन्यावरती उकळतं तेल सोडलं जायचं जर कोणी दोरखंडे लावून वर आलं तर. आणि दुसरी गोष्ट, इथे मावळे झोपून किंवा एका अशा प्रकारे तेळणीचा बुरुज म्हणून याच्याकडे पाहिलं जायचं. चला आपण आता पुढे जाऊ. त्या दरवाज्यातनं आपण माहिती सांगून पुढे आलोय. तर आता एक लक्षात घ्या दोघांनी सुद्धा, तुम्हाला एक मोठं मुद्दा सांगायचं बघा. तुम्हाला प्रश्न पडत असेल की दरवाज्याची मोठी कडे, आता एवढा मोठा दरवाजा आहे, हा दरवाजा इथे चोरवाटेचा, त्याला काय केलं जायचं बघा. आता नीट झूम करा इथे, ऋतिक बघतो इकडे, नीट झूम करा. तर मग इथे ही बाजू आहे ना, ही बाजू तुम्हाला छोटी दिसते बरोबर. बघा माझा हात जातो इथे, पण अपोजिट साईडला बघा ती बाजू अतिशय मला वाटते साधारण 6 फूट असेल. कारण आमची उंची पाहतो बघा 6 फूट. तुम्हाला प्रकाश जोतावरून समजा असेल की ती बाजू किती माग आहे. याच्याने गोष्ट लक्षात घ्या. हे काय आहे मुळात, तर ज्यावेळेस इथे हळू भाऊ ज्यावेळेस इथे दरवाजा असायचा, आणि हा सगळ्यांसाठी काळजी घ्यायची, इथून सुद्धा पाय घसरू शकतात. दिनेश भाऊ तुमच्यासाठी बरं. दरवाजा इथे लावला जायचा ज्यावेळेस, तर त्याला लाकडाचा ओंडका असायचा, लाकडाचा आडवा ओंडका असायचा. तो ओंडका इथून टाकला जायचा आणि त्याला लॉक इथे केलं जायचं. का? ज्यावेळेस दरवाजा खोलायची वेळ ज्यावेळेस यायची ना, तो ओंडका सारून तिकडे घेतला जायचा, एकदम मागे पार अख्खं तटस्थ घेतला जायचं, मग दरवाजा उघडायचा. ती सिस्टीम समजून घ्या. आणि अजून एक बरं, हा दरवाजा नंतर कालांतराने लावण्यात आलाय, याची रचना पाहता, पण त्याचा सिमिलर असेल, त्याच हाईटचा असेल. पण ऐका, हे तुम्ही इथे दिसतंय ना, इथून ओंडके टाकले जायचे आणि खाली इथं सिस्टीम असेल की नाही, खाली सिस्टीम असेल त्या काळी, आणि तो अशा प्रकारे तो लाकडाचा हे केला जायचा. पुन्हा दरवाजा चोर दरवाजा बनवला जायचा. इथे बांबूचा एक ओंडका टाकला जात असेल आणि इथून म्हणतो ना, इथे पण एक वाचतोय, ही पण ढासळले. म्हणजे बरंच काही गोष्टी इथे ते दुर्लक्षित आहेत. आता ते कायमस्वरूपी दुर्लक्षित होणार आहेत, हे पण बघून घ्या, कालांतराने दिसणार नाही. का म्हणतोय, इथे बघा इथे सुद्धा सेम असेल काहीतरी एक स्ट्रक्चर असणार, पण ते नाहीये. म्हणजे बोलायला गेलो तर एकच बोलेल, या वास्तूंचे फोटो काढून घ्या, आता बघून घ्या, कालांतराने दिसतील न दिसतील माहित नाही. हा एका याची नक्षीचा बांधकाम बघून घ्या, सगळं दिसतंय. आणि इथून एक गोष्ट, मावळे इथनं वर चढायचे, किल्ल्याची टेहळणी करायची. आता पुढे तुम्हाला बराच किल्ला फिरवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल मी फोन घेतला, काय माहिती का, ऐतिहासिक संदर्भ द्यायचे तुम्हाला, मुद्दा ऐका. हे जे तुम्हाला प्रतीक दिसतात आहे ना, हे प्रतीक काय, तर ज्यावेळेस हे प्रतीक मूळचे बौद्ध धर्माशी संबंधित असून गौतम बुद्धांच्या माता जे होते मायावती, यांना पडले स्वप्न दर्शवते
हे सुंदर प्रतीक उत्तर भारतामध्ये वैष्णव पंथाला आवडले. त्यांनी या प्रतीकाकडून मायावतींना बाजूला सारून तिथे देवी लक्ष्मीची स्थापना केली. म्हणजे ती देवी लक्ष्मी स्थापना केली तिथे उत्तरेमध्ये बरं का. तिथून त्याला गजलक्ष्मी असे नाव दिले. हे प्रतीक जेव्हा महाराष्ट्रात आले म्हणजे इथे महाराष्ट्रात गडकिल्ल्यांवर ज्यावेळेस आले तेव्हा इथल्या क्षत्रिय मराठी लोकांनी लक्ष्मीच्या ऐवजी तिथे देवी गौरीची स्थापना केली. म्हणजे देवी गौरी ही स्थापना केली. त्याला गजगौरी म्हणू लागले. देवगिरीचे यादव स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानत असल्यामुळे वैष्णव संप्रदायाचे ते मेन जनक होते. त्यामुळे सिंहन यादवाने आपल्या या दरवाजावरती कमलकलिकेचे पवित्र प्रतीक करून घेतले होते. म्हणजे कमलकलिकेचं प्रतीक आहे. आणि हे तुम्ही बघता ही गजलक्ष्मी आहे. म्हणजे क्षत्रिय मराठी लोकांनी याला मतलब तुम्हाला कळायचं नाही जवळ या. तुम्ही इथे जे बघताय ना नीट बघा झूम करून. तो हत्तीसारखा तुम्हाला आकार दिसतोय. या साईडचा फारसा विजिबल नाहीये पण या साईडला तुम्ही बघताय बघा डोळे दिसतात ते हत्तीने याप्रमाणे कमल पुष्प उचललेत ना असा त्याचा आकार आहे. इथे सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे बघा. फक्त तो हत्ती फारसा विजिबल नाही. हा थोडा त्याचा मोठा दिसतोय हा बिचार थोडा लहान आहे आणि त्याच्यावर कमल पुष्पने धरलेलं आहे. इथे अखंड तडा गेलेला आहे असं या साईडला. पण आता याची रचना पण बघायचं आहे. हत्ती तर इथे येणार नाही पण याची बांधण्याची रचना अशी केलेली आहे आत्ताच्या आपल्या या शासनाने. आणि याचा आकार तसा बरं ते कमळ प्रतीक आहे. ठीक आहे कमल कलिका नाव. कमल कलिका प्रतीक. दुसरा महत्वाचा मुद्दा महाराजांच्या याच्यासाठी की महाराजांना जगातले काही कमी राजे असतील त्यातले महाराज एकमेव असतील त्या काळात की ज्यांना गुप्तधनाची प्राप्ती झाली. बरं ते कसं आहे एक संदर्भ सांगतो. तिथून असं म्हटलं जातं की ज्या वेळेस पौर्णिमेच्या शुभमुहूर्ती रात्री ज्यावेळेस महाराज इकडे आले तर त्यांना धनप्राप्तीचा संकेत झाला. म्हणजे अर्थात काय तर महाराजांना गुरु पृष्ठामृत योग झाला की महाराजांचा योग झाला आणि महाराजांनी फक्त सांगितलं की या जागी खणायला सुरुवात करा. महाराजांनी पहिली कुदळ ज्यावेळेस मारली म्हणजे त्या सिव्हिल ऑपरेशन ज्यावेळेस ती पहिली कुदळ मारली तर सैनिकांना व कामगारांनी तिथे खणण्यास सुरुवात केली आणि तिथे खरोखरच प्रचंड मोठे गुप्तधन सापडले. याच दरवाज्यामध्ये सापडले. या ऐतिहासिक घटनेची साक्ष परदेशी दस्तावेजांमध्ये मिळते. त्या काळात हिंदुस्थान असलेला प्रसिद्ध नीट ऐका संदर्भ ऐकायचे संदर्भ मागतात माझ्याकडे. संदर्भ असा आहे प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी टार्वेनियर कॅप्शन देतो. टार्वेनियर आपल्या प्रवास वर्णनात लिहितो की राजगडाची जुनी तटबंदी म्हणजे ही जुनी तटबंदी आणि जुन्या दरवाजा पाडत असताना शिवाजी राजेला जमिनीखाली प्रचंड गुप्तधन सापडले ज्याचा उपयोग त्यांनी स्वराज्याच्या बांधकामासाठी केला. म्हणजे अर्थ त्यानं राजगड वगैरे बांधला असेल त्यानंतर इतर गडकिल्ल्यांची बांधकामे झाली असतील सैन्याला उपयुक्त धनराशी वगैरे दिली असेल. आपण डुब्या बालेकिल्ल्यापासून वर आलो तर समोर डुबा होता बरोबर. ते डुब्यापासून एक वाट डुब्यावरती गेले तर डुबा इथे डुब्याचा तो भाग आहे जिथून तुम्हाला बघितलं की सगळ्या माशांकडे लक्ष ठेवलं जायचं. त्या डुब्याच्या एक आडवाट खाली गेले. त्या आडवाट्याने मी पुढे आलो. तुम्ही ते बघा इथून तुम्ही वाटेने येता या पायवाटेने पुढे आल्यावरती आपल्याला दर्शन होतं साक्षात रामस्वरूप भगवान हनुमानाचं. आणि ही गडदेवता आहे आणि ही मूर्ती कालांतरी बसवली गेली असेल पण त्याच्या मूर्तीमध्ये बघा त्या शेपटीमध्ये संजीवनी आहे. तसा हा राजगड इथे उभा आहे त्याचा तो तत्व अर्थ घ्या. आणि हनुमानाची मूळ मूर्ती खाली पाय वगैरे तुटलेत त्याचे पण खंडन नाही झाली. मूर्ती आहे त्या स्वरूपात आहे. आता इथे पुढे जाणार आपण माझ्याकडे निघालोय. पुरुष काळेश्वरी पुरुष कुठे आहे तर बघा हनुमान मंदिरापासून आपण पुढे आलो. एक वाट तिथे खाली गेलेली आहे ती वाट कुठे गेली पण सुवेळा माचीकडे. आणि आपण उजवा टर्न मारला तर तुम्ही जर आतमध्ये या तिथे लिहिले सदर. बरं अनेकांना प्रश्न पडतो 3-3 सदर आहेत का दुर्गराज राजगडावरती. त्याचा अर्थ सांगतो. इथे ज्याप्रमाणे इथं दुर्गशास्त्र आहे बघा हे रचलं गेल्यानंतर पण इथं आतमध्ये या त्याप्रमाणे याच्यावर तुम्ही रचना बघा सांगायची गरज लागत नाही. या तुम्ही दगडांना फक्त विचारा बघ तुम्ही इथं काय समजा ना. इथे महाराज बसतील किंवा इथे जो राजघराण्यातला व्यक्ती असेल जो निर्णय घेतो प्रशासकीय व्यक्ती ही सदर कोणाची तर प्रशासकीय व्यक्तीची. का बघा इथून बुरुज आहे. महाराजांना बालेकिल्ल्यावरती दुब्यावरती एवढं महत्वाचे निर्णय घेत असताना महाराज इथे याची गरज लागण्याची गरजच नाहीये. पण जे निम्न प्रशासकीय लोक असायचे त्यांना मीटिंग हॉल ज्याप्रमाणे आपले असतात ना जसा एक मोठमोठा मॅनेजर घेतो मीटिंग हॉल. दुसरं इथे बघा ज्याप्रमाणे याची रचना केलेली आहे म्हणजे डिझाईन केलेली आहे त्यात काय वाद नाही. साईडने ही तटबंदी उभारली. ही जी वास्तू एवढीच नसणार आहे या तटबंदीनंतर उभारण्यात आलेलं आहे. पण इथे महत्वाचा व्यक्ती बसत असेल आणि इथे बैठी रचना असायची म्हणजे मांडी घालून एखादा व्यक्ती बसायचा या साईडला आणि समोर त्यांच्या पिढा ठेवला जायचा पिढा आणि लिखापटी वगैरे चालायची इथे ज्याप्रमाणे मी वरती तुम्हाला म्हटलं. आणि इथे महत्वाचे निर्णय घेतले जायचे प्रशासकीय म्हणजे राजगडावर कोणता कारभार करायचा आहे ना सर्व माच्या कशा सांभाळायच्या धनराशी कशी सांभाळायची त्या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या जायच्या. म्हणजे इथे सगळ्या गोष्टी नियोजन रोजचा व्यवहार सगळ्या इथे येऊन नोंदण्या व्हायच्या त्याच्या. आता आपण पुढचं बघू. आणि हा तुम्हाला एक महत्व सांगायचंय आमच्यासोबत आमचे अफगाणवरचे हाबीबी आलेले. काय आहे तुम लोग? والله حبيبي हम अफगानिस्तान से आया है.
इथं अल्ला विला नाही करणार का इथं जय श्रीराम बोलणे का जय श्रीराम बोलो जय श्रीराम जय श्रीराम. कात्र जय श्रीराम नको आहे. हे आमच्यासोबत गड किल्ले बघायला आले आमचे मित्र ते हबीबी आहेत अफगाणवरून आला मराठी काय बोलतो मग पण महत्वाचं ते गड किल्ले बघायला आले आमच्यासोबत हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद तुमचं स्वागत करतो आम्ही आणि शिवसुरचं मॅच घातला तुम्ही आम्हाला आवडलं धन्यवाद. चुकीचं आहे ते चुकीचं बघ इथून काढ इथून आता ॲक्सेस वर जायला रस्त्याने काय ते काढतो बोलतोय त्याची मारतो नंतर मी युट्यूबला काढ सगळे इथंच थांबले फोटो काढतोय फोटो पण काढतोय व्हिडिओ पुढे सुहेला माची एवढी सुंदर ठिकाण आहे पण आमचं मन इथे नेडमध्येच लावलंय अर्ध्याच्या वर इथं पब्लिक होतं फोटोसाठी झालेलं बघून घ्या दिसले ना पुढच्या वेळेला तोप खांद्यावरचे तोप असतात ना ते टाकून देऊ तिथं म्हणजे आधी हत्ती प्रस्ताव सांगतो तुम्हाला हत्ती प्रस्ताव आहे ना आपल्या सोशल मीडियाने आणि आपल्या लोकांनी नावं दिले पण जर बघा ना आता त्याला आकार दिला उकार बघितला त्याची तोंड वगैरे बघितली तर हत्ती प्रस्ताव दिसतो तसं बलाढ्य महाबलाढ्य हत्ती तोप आहे सुवेळा माचीची लांबी बघता आणि तिथे नियोजन जे केलं दुर्गशास्त्राचं त्याचं नियोजन पाहता खरंच हा एक हत्ती इथे उभा आहे आणि तो सुवेळा माचीचं रक्षण करतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या सुवेळा माची म्हणजे तुम्ही या असे या ठिकाणी येताना तुम्हाला इथे असे दिसतात भोरकड्या दिसतात मोठमोठ्या दगडांच्या त्या भोरकड्या असतील किंवा तिथे झूम कर ती साईडला बाजूला जंगे आहेत किंवा तिथे सोचकूप सुद्धा आहेत ऐकून घ्या आणि बाजूला नाही अशी जागा केलेली काय असेल माहिती आहे का शत्रू असू दे किंवा गडातले जे किल्लेदार आणि मावळे असू दे ॲट अ टाइम तुम्हाला पूर्ण याचा ॲक्सेस द्यायला कोणी मोकळं नाही कारण मग एखादा कोणी दुसरा आला तर इथे दिनेश आहे मनोहर आहे ऋतिक आहे मी इथला मेन आहे या एवढ्या तटबंदीचा एक जण आला इथे कुठलाही मी म्हणजे मी राजांच्या सैन्यातलं तसं नाही इथे चौकशी होणार मग त्याला पुढं पाठवलं जाणार तुला कोणी पाठवले मला इथे पाठवलं ड्युटीला मावळ्यांच्या काळात असं ना आपली ड्युटी कुठं माझी इथं हडसरमध्ये लावले पिंपरी चिंचवडमध्ये लावले तशी इथे की मी सुवेळा माझी त्या फेज 1 मध्ये माझी ड्युटी आहे तिथून त्याला पुढे ऍक्सेस पुढे सुद्धा हे आपण बघितलंय आणि एक सांगतो इथे प्रत्येक फेजला आहे ना 1 ते 2 सोचकूप आहेत सोचकूपचं तुम्हाला कसं समजेल जागा आहे ज्या प्रमाणे आपले सोचकूपची सिस्टीम आहे ना आणि तुम्हाला मागे बसायला एक जागा दिलेली आहे आणि तिथे पुढे झाकण्याची एक पद्धत आहे त्यामुळे सुवेळा माचीवरती मावळ्यांच्या पाण्याची राहण्याची आणि इथे जे तुम्ही बघताय ना एक खात्याची नोंदणीची तिथे केलेली आहे आणि आपली वेळ नाहीये हा जो चोर दरवाजा तुम्ही बघताय ना ते एखाद्या युद्धप्रसंगी जर अशी वेळ आली तर इथे एक चोर दरवाजा दिलेला आहे तिथून तुम्ही खाली गेलात आता आम्ही जाऊ शकत नाही आता स्पायडरमॅन तर नाही आपण तर आम्ही आमची मर्यादा पाळतोय त्या साईडला ना तुम्हाला जाऊन बघितलं तर गावाकडनं डायरेक्ट खिंडीत एक रस्ता निघालाय पायवाटे जायची रिस्क घेऊ नका ती पायवाट त्या काळी आता बंद झाली पूर्ण कारण मला वाटतं ॲक्सेस पूर्ण बंद आहे बरोबर आणि काटेरी वनस्पती होत्या दिनेश बरोबर ना काटेरी वनस्पती आहेत खाली पण ते चोर दरवाजा दिलेला आहे म्हणजे युद्धप्रसंगी कधी वेळ आलीच तिथनं सुद्धा रस्ता जाणू शकतो आपण युद्धावरती त्या तटबंदीवरती ती एक सोय आणि खाली जाण्याची सोय तिथे सोय आली आहे आता मागं बघा आम्ही त्या रस्त्याने आलोय हे निसर्गाचा चमत्कार आहे भावांनो हत्ती प्रश्न बघून घ्या नंतर तो गायब होईल ते बघा तुम्ही जेव्हा इथून चढता ना सुवेळा माचीपासून वर एकच हे तुम्हाला असं वेगळं दिसतं बघा ना एकच वर आलेलं आहे उमऱ्यासारखा भाग आहे आणि जर तुम्ही वरनं बघितलं ना जणू एखादा पाय असतो ना असा पाय तसा तो दगड बघा इंटरलॉक सिस्टम काय म्हणतो हा दगड आहे हा याचा हा जो मागचा भाग आहे ना कमी काय केलाय याच्यावरती एक दगड जर चढला तर हे होतं इंटरलॉक सिस्टम खाली पण प्रत्येक दगड अशा इंटरलॉक सिस्टम मध्ये असणार आहे म्हणजे पुढची भाग तेवढा केला जायचा मागचा भाग कापला जायचा आणि याच्यावर दगड रचले जायचे आणि दुसरी गोष्ट इंटरलॉक सिस्टम आणि इथनं तुम्ही चढले सुवेळा माचीच्या हा दुसरा फेज चालू होतो सुवेळा माचीचा बघ किती उंच आहे तिथून तो फेज बरोबर जातो आणि हा फेज मग खाली उतरतो सुवेळा माची सॉरी चिलखती बुरुज पण इथे बघा ना एवढं सगळं रचलेलं आहे हा एकच काय काय दगड हे माझा शिशाचे भाग आहेत हे बघा तू पडतं पण आहे मी हात नाही लावत सॉरी ते पडतं पण आहे आणि एवढंच दगड गायब आहे एवढ्या अख्ख्या तटबंदीवरती एवढंच दगड का गायब आहे म्हणजे सुवेळा माचीबद्दल जे म्हटलं जातं की दिशा कोणती दिशा आम्ही सांगून तुम्हाला दिशेतील मूळ रक्षक मानली जायची सुवेळा माची इथे एखादा शिलालेख असेल किंवा एखाद्या प्रत्येक चिन्हाचं ते असेल ते काळांतरी पडलं आणि कोणतरी ते घेऊन गेलंय का माहिती का बघा ना अख्खी तटबंदी ही सगळी तटबंदी सुवेळा माची महाराजांच्या काळात सगळं बांधकाम आहे मध्ये याला कार्बन डेटिंग केलंय आमचे आदरणीय निघतं पण येते वाळूमध्ये बांधकाम केलेलं आहे हा एवढा दगड का नाही प्रश्न विचार स्वतःला या व्यतिरिक्त आम्ही जास्त काही बोलू शकत नाही जास्त बोलू परत वादग्रस्त होईल पण काहीतरी होतं प्रतीक चिन्ह म्हणा काहीतरी म्हणा त्याचं नाहीये तुझं इतकं चला पुढचं बघू मी तिकडेच बोललो इकडे अनुभव आला तिथे प्रत्येक ठिकाणी चेहरा गेलेले आहेत मी काय म्हणतोय पुरातत्व खात्याने सांगितलेलं काही तुम्ही नियम आम्हाला सांगता दरवेळेला विषय असा असतो की तुमचं हे बांधकाम चुन्यातलं आहे का त्यांनी शोधावं त्या खात्याने फक्त पैसे खातात गड किल्ल्यांमध्ये
भाव एखादा दोन किती गडी कार होतील बघ ना. रिस्क फॅक्टर काय माहिती का, हे जर पडलं ना खाली कोणी शिव भक्त येतील ना त्याच्या बोकांडी पडेल आणि मग झालं मग नंतर मग आपण स्टेटस ठेवतो फक्त. आपण जेव्हा सुवेळापासून वर येतो ना तर तुम्हाला मध्ये जे पाण्याचं टाकं दिसतं. काही जण वाटतं की ते बुरदामध्ये पाणी भरलंय, तसं नाहीये. ते का सांग तुम्हाला, कारण सुवेळा माचीची लांबी पाहतात. आम्ही मगाचपासून बघतो सुवेळा माची संपतच नव्हती. आता आम्ही सुवेळा माचीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्या अंतिम टप्प्यात तुम्हाला ना इथे बरोबर आहे ना नियोजन केलेलं दिसतं टाकीचं. पावसा इथं पाणी साचतंय ते का माहिती का, आम्ही इथे औषध सापडलं तुम्हाला ते कळून येत नाही. या जंग्या तुम्ही इथे बघता, इथे शत्रुसेना आक्रमण केलं जायचं, ही झाली जंग्या. पण इथे जे आहे ना हे आहे सोचकूप. इथे झाकलं असेल, आता इथं तुम्हाला ओपनली दिसतंय. काहीतरी ते सिस्टम त्या काळी केली असेल, कारण इथे पिण्याचं पाणी सुद्धा सोय, इथनंच पाणी घेऊन ती सुद्धा सोय. कारण मावळ्यांना चढबुर्जावरती फिरताना काहीतरी एखादी जागा पाहिजे. तसं प्रत्येक माचीवरती असणार आहे, पण ते ज्ञात अज्ञातपणे आपल्याला ती गोष्ट कळत नाही. ती गोष्ट मी समजून घ्या. तिथे एक मार्किंग केली आहे दगडांना, म्हणजे इथे सुद्धा आहे ना जायची याची अशी पूर्ण सोय असणार आहे. ती दगड गायब झाली, ती नेली कुठतरी दुसरीकडे लावायला. इथे ना लांब तुमची बाजू दिसते नाही, बाजू ही जंगे नसणार आहे, जंगे नाहीत. पण इथे तुम्हाला बारीक प्रयत्न करू आम्ही. तुम्ही बारीक जे बघताय ना, ज्यावेळेस सुवेला माचीचा शेवटचा कोपरा आहे, इथून काय केलं जायचं, समोरच्या शत्रू ज्यावेळेस आक्रमण करून जरी किल्ल्यावरती आला ना तर त्याला इथून समजून यायचं. त्यामुळे इथून वेगळ्या वेगळ्या वाटाने वेगवेगळ्या चोर वाट्याने तुम्हाला सुवेला माचीकडे जाता येतं. आता इथे बघा पुढे आपण दरवाजा बघितला, ही जागा छोट्या ठेवण्यामागचं कारण काय माहिती का, शत्रू सैन्याला तिथनं दिसून नये की इथे एक चोर वाट आहे आणि इथून खालून पण सुद्धा एक वाट होते. त्यानंतर ती वाट आणि तो सुवेला माचीचा तो एक कोपरा दाखवतो तिकडचा. म्हटलं माहिती का ही किती विशेष बघा ना, एक त्याच्यावरती दोन आणि इथे तीन, म्हणजे किती नक्षीकाम करून बनवलंय. म्हणजे बघा 1 2 3 4 सिस्टीम आहे. ती ही उंबरपट्टी केलेली, ही जी दिसते ही उंबरपट्टी आहे. आणि पुढे दाखवतो मला इथे काय, इकडे दुर्लक्षित राजगडाचा पावसाळी पेटकट ना कोणी याची रचना बघा. आता जी राजगडाची जी पद्धत आहे रायगडाची, ती पद्धत तुम्हाला दिसत. आणि गोमुख पद्धती जी ना ही तुम्हाला छोटी सिस्टीम दिसेल. गोमुख पद्धत बघा ना, समजा आपण तिथनं वर आलोय, हा नळ आणि ते रायगडावरती बघ छोटा तुम्हाला फक्त इथे काय लागलं, चरणचित्र पाहिजे होती, ते सरस्वती पुष्प विद्या पुष्प आणि इथे तो मध्ये कंसाचा भाग पाहिजे होता. रायगडाचा छोटा महादरवाजा जो आपण म्हणतो नळ आणि ते इकडे बघा खाली तो आहे साक्षात. खाल्लं जायला जागा नाहीये, पण याच्या सगळ्याच्या वाचतोय दुर्लक्षित वाचतो. आपण बालेकिल्ला बघतो, सदर बघतो, सुवेळा माची, पद्मावती माची बघतो, पण आम्ही आज राजगडावरती ही दुर्लक्षित बहुमुखी पद्धत बघितली आणि मिनी रायगडाचा हा मिनी महादरवाजा आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे अशा इतिहास एक्सप्लोर करा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बघत राहा. एवढं कसं पुढे आम्ही बोलतो तुम्ही इथे दाखवतो. बोरकड्या दिसल्या, त्या बोरकड्या खाली तो कोणार आहे वाटतं, किती कोणी 1 मिनिट थांबा बघू द्या मला. भाई मोठा आहे ही सिस्टम ती. आणि जे तुम्हाला म्हटलं ना इथे कोणत्या तरी एका बाजूला टाकून तो दरवाजाचा खोलला जायचा, परत बंद केला जायचा. कारण फेज आहे, एक फेज, दुसरा फेज, पुढे तिसरा फेज आहे. अजून तुम्हाला गोष्ट सांगायची होती, हे जे सगळं तुम्ही बघताय ना चुना बाहेर आलेला आहे. पण गमत सांगतो तुम्हाला, हा चुना आहे ना तरी निघणार नाही. हा महाराजांच्या काळातला चुना, हे बघा हा चुना आहे ना जिरपून आलाय, महाराजांच्या काळातला चुना आहे हा. तरी बघायचे भीषणता बघा हा विषय. आता आम्ही कोणत्या दरवाजावरती आम्हाला माहित नाही, तुम्हाला मॅप मध्ये नंतर मी व्हिडिओज मध्ये दाखवेल. पण या दुर्लक्षित वास्तू नक्कीच बघा. आता इथे काय पुढे, इथे कधी आलो एक रस्ता बघा, तो वरचा गेलाय तो डुब्याकडं, खालती आम्ही आलो. तर आपण तर कुठं चाललोय, संजीवनी माझ्याकडे चाललोय. इथे आम्हाला टाकी भेटले नेहमीप्रमाणे. आधी मी चुका सांगतोय बघा, खाली चिर पडले पूर्ण, तो दगड आहे दगड बघा असा चिरलाय. आणि ती माती आहे ना पूर्ण अशी लोडवा आली इथे या साईडला, म्हणजे फोर्सवरती आले. आणि त्याच्यावरती रचले ढिगारा, तो ढिगारा वारंवार खाली पडतोय. मी असं का म्हणतोय, हे बघा टाकीमध्ये मातीचं प्रमाण आहे, दगड ऑलरेडी खाली पडलेले आहेत. भविष्यात मी म्हणतो आता बघून घ्या ही भाग, तुम्हाला भविष्यात दिसणार नाही. आणि आता मी महाराजांच्या इतिहासाकडे येतो. हे जे तुम्हाला दिसतं नाही, हे जे दिसतंय हा भाग छप्पर टाकून बंदिस्त केला जायचा. आता हे पुरातत्व खात्याने काय केलं असेल, ते सिमेंटचं बांधकाम त्या गोष्टी सोडून द्या, मी नाव घेऊन बोलतोय सोडून द्या. इथे पुरातत्व काढल्या आपल्या पायऱ्या दिसतात. आता इथे अजून एक आहे, खाली कुठतरी सोय असणार आहे. खालून आहे ना टाकी साफ झाल्यावरती कुठे पाणी जायची ड्रेनेज सिस्टम असणार आहे. पण हा भाग छप्पर टाकून बंदिस्त केला जायचा. म्हणजे कोणतरी महत्वाचा मावळे म्हणा किंवा सरदार प्रशासकीय लोकांची आजूबाजूला घर आहेत ना, त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची सोय इथं केली जात असेल.
हे बांधकाम सिमेंट मध्ये केलेलं आहे. कणकी दोन होतात, ही टाकी महाराजांच्या काळातली. इथं पोरं पाय टाकून बसायचे चालेत. मी मारले तिथं 2 पोरांना, मला माहिती आहे. कोणत्या कारण असतं ते पाय टाकून बसले होते पाणी. हे बांधकाम हे सगळं सिमेंटचं बांधकाम हे 2 वर्षात झालेलं आहे. हा, ते सिमेंटचं नवीनच बांधकाम आहे बघा ते. ना कसं केलेलं आहे. हा म्हणजे त्याला शास्त्रोक्त पद्धत नाही काय नाही ते बघा ना. ही तुम्हाला मगाशी म्हटलं बघा, ही बाजू आहे ना पूर्ण झुकते खाली. याला बरं इतिहास 3 खांबी टाकी. इथे माझ्या कोणतरी मोठी मिनार रावली असणार आहे. 1 टाकी, 2 टाकी, 3 टाक्या बघ तिथे पुढे टाकी. सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे. सिमेंटचं बांधकाम केलं तेल लावते इकडे फरक नाही पडत. पण हे बघा इथे सुद्धा छप्पर टाकायची पद्धत आहे. फक्त एवढंच झालं, हा जो वाटे ना वरचा हा कोणत्या क्षणी खाली येईल आणि टाक्या बुजून जातील. हा भाग वेगळा आहे. दिनेश भाऊने एक अतिशय चांगला मुद्दा मांडलाय. टाकीची सिस्टमच याच्या खाली आहे आणि काही भंडा छेद चालू शकतो ना. काही डोक्याने भंड असलेल्या लोकांनी आहे ना याच्यावर बांधकाम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय सिद्ध करायचं, तुम्ही मूर्ख आहे. तुमच्या 10/10 मेंदूमध्ये दुर्गशास्त्र बसत नाही. आमच्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसांना कळतंय की टाकीची सिस्टीम याच्या खाली. कारण बघ ना, हे बघ छप्पर टाकायची पद्धत दिसली का. छप्पर टाकायची मनोज भाऊ किती खाली असेल हे टाकी. अख्खा माणूस जाईल, हा जाईल. अख्खा माणूस जाईल. हा. छप्पर टाकायची सिस्टम दिसली आणि याच्यावरती बांधकाम नाही केलेलं काय म्हणते का, ती बाजू जी असतं ही बाजू खाली होती, मग ते असं टाकायचं. असं टाकायचं. आता मग तुला कळतं का या लेवलला आहे ना, इथनं बरोबर आहे ना छोटीची वाट असणारी खाली जायला साफसफाई केली. बरं आता ड्रेनेज सिस्टम यांनी काढली. खाली आहे ना ड्रेनेज सिस्टम असणार आहे. हे पण त्या खात्याचंच काम आहे, बिनकामाचं. खाली ड्रेनेज सिस्टम असणार आहे तिथे. आज आपण बरं व्हिडिओमध्ये येऊ द्या. आज आम्ही एवढी पुरतो खात्याचे ना सगळे नीचपण आज आम्हाला दुर्गराज राजगडावरती कळलेलं आहे. सगळं बाहेर काढू. पण आपला अभ्यासमुळे आमची येणार आहे 14-15 ऑगस्टला. त्यामध्ये महाराष्ट्राचे मला प्रत्येकजण पाहिजेत. इतिहास सांगणार आहोत, दुर्गशास्त्र सांगणार आहोत. तुम्हाला सर्वांना विनंती करतो या, आणि आमची पूर्ण टीम असणार आहे. खाली बघितलं आम्ही ती माहिती दिली. इथं पण इथंच काढली, इथं पण इथंच काढायचं लायकीची. हे बघा आता काढायचं तुम्ही परत. हे बघ सगळं सिमेंटचं बांधकाम. हे बघ तुम्हाला दुसरे किल्ले दिसतात. महाराजांचा छत्रपती शिवरायांचा अतिशय जीवनातला अतिशय महत्वाचा किल्ला. त्याची अवस्था बघा. हे इमान आहे, धोका होईल आख्याचा. त्यामुळे काही शिवी आले तर चुकून याच्यावरती काय काय दिली. 2 शब्द काय बोला. निशब्द मी एकच बोलतो. हे आहेत ना आता बघून घ्या. या सरकारी प्रशासनाच्या नादाला लागून काही कालांतर तुम्हाला बघायला भेटणार नाही. हे बघा एक धक्का दिला ना, दगड सगळी गरगड खाली जातील. तिकडचा बुरुज पण पडला. हे बघा हा बुरुज बघा इकडे. हे बघ दगड बघ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ तो दगड बघा. हा दगड बघा ऑलरेडी खाली सुद्धा सगळे पडलेला असणार आहे. तो बुरुज बघा. आम्ही अशा ठिकाणी दुर्गराज राजगडावरती आलोय ना, इथं दरवाजा आहे. इथं ना पावसाळी बेडकत इथेही तोरवाट. इथं ना पावसाळी बेडकत ना तुम्हाला इथं आहे ना बघ्यांची गर्दी भेटणार आहे. असा दुर्लक्षित राजगडाचा आम्ही भाग करतो. इथं आम्हाला काय दिसलं, इथं भण सारखं आहे ना बुरा एकावर रचून ठेवलंय, पाण्याला मोकळं सोडून दिलंय. आणि हा मुळात चोर दरवाजा. आता आम्ही जायची रेस घेणार नाही, पण आम्ही तुम्हाला वर्ण दाखवू शकतो. हे तिथं पण एक बघ, तिचा मार्ग कोणता असेल, सरळचा मार्ग दिसतोय बघ दिनेश. आता इथून मार्ग आहे बघ. मग तिथं म्हटलास ना हा मार्ग इथं गेलाय बघा. इथं कसा जॉईन होईल रे? कसं join? आता पडले. अरे ही सरळ नळी खाली गेली बघ. हो भाई साहेब इकडे 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 दुर्लक्षित राजगडाचा इकडे या. आता एक गोष्ट कळते, हे आता बनवून इथे बसवण्यात आलेलं आहे. याच्या जे तुम्ही पद्धती बघता, हा दगड याच्यापेक्षा वेगळा आहे. साधी गोष्ट बघा, हा दगड याच्यामध्ये फरक आहे. पण आम्हाला इथे काय दिसलं, इथे टहळणीचा बुरुज दिसला आणि खाली ते रौद्र स्वरूप दाखवतो राजगडाचं. हे बघा हे राजगडाचं रौद्र स्वरूप आहे. इथे तुम्हाला इथे ना पावसाळी बेडक आहेत ना इथे तुम्हाला बघायची गर्दी भेटणार. ऍक्च्युअल इतिहास इकडे ही या दिशेची या बुरुजाची जी देवता असेल, देवता ही आहे. आता हिला अष्टगंध लावलाय ठेवलंय, पण इथे कोणत्या प्रकारे आहे ना थोडी असते वाकडा. देवीचा हात वाकडा हा, मग ते नसतो, देवी बरोबर. अशी नसते ना. गणपतीत नसे, गणपती आपल्या रत्नाचं ना गणपतीच्या देवळाची. हे बघ ना हा गणपती किंवा मारुती असते. आता इथे लक्ष्मीचं दिसते, म्हणजे एखाद्या देवीचा अवतार दिसतो. मग इथे काहीच नाही, याला फक्त सिंदूर लावला असं मला वाटते. बघ ना होय. काय का काहीच नाही याच्यामध्ये. अष्टगंधी कोणता लावलाय काय माहित. असू द्या. हा मला वाटतं गणपती गणराय असेल, नाही तर मारुतीचे पण अशा मूर्ती आहेत ना आपल्याकडे असं धरलेला. ते पूजा वगैरे करायची. मारुतीचीच मूर्ती असेल हे मग. आता आम्ही ना नेक्स्ट पुढच्या ज्यावेळेस येऊ ना, आम्ही याची स्वतः पूजा करू, ह्याला सेंदूर लावू म्हणजे सिंदूर लावू, म्हणजे निदान कळेल तरी. एक आहे या बुरुजाची आहे ना रक्षक देवता ही असणार आहे. तिचं आता वरती आलो खाली, तिथनं आम्ही निघणारच होतो.
तर मनोहर भाऊंनी काय सांगितलं की हे काय कोणती पद्धती आहेत. तर आम्ही नीट बघितलं तिघा चौघांनी. तर काय समजतंय हे आपलं काय नाव दिलं तर कमल पुष्प. थोडक्यात तेच कमल पुष्पासारखा आकार आहे. इथे जे दिसतं ना एवढ्या पॅच मध्ये कोणतरी शिल्प असेल वास्तूचं, इथे कोणतरी पॅच मध्ये शिल्प असणार आहे. तर आता हे काय असेल तिथे बघा देवाबत्तीची जागा वाटते. आणि मला वाटतं या मातीच्या खाली ना एक गड देवता आम्हाला हाक घालते. काय झालं माहिती का, मातीचा लोट पूर्ण गेलेला आहे. साधारण बघा देव ज्यावेळेस बसतो एकाच्या मध्ये तर मागच्या साईडला सोय केली जाते, म्हणजे ज्या कानापाशी किंवा या मस्तकाच्या भागापाशी दिव्याची सोय असेल. देवीची मूर्ती काहीतरी मोठी असेल. का माहिती का, इथे सुद्धा आहे ना वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे. कारण देवारा कसं एखादा देवारा, मी मगाशी वरती म्हटलं, मी खोटे बोलत नाही, मगाशी वरती काय म्हटलं, अशा बुरुजांना त्या दिशेची देवता असते, ही त्या दिशेची देवता असणार आहे. पण काय झाले कालांतराने सगळं गाडलेलं गेलेलं आहे. आला त्या मातीला कधी तर निदान काय असेल पाया पडा आणि पुढच्या गोष्टीनं जा. काय म्हणतोय, आवाज कंपन होतोय. बालेकिल्ल्याचा भाग. आणि भाऊ एक लक्षात घ्या, आम्ही बालेकिल्ला तिथं आहे, तिथं आम्ही बालेकिल्ला काय झाला, बालेकिल्ला तिथं आम्ही खाली आलोय दुर्लक्षित राजगडाचा हा आपण भाग बघायला. आणि बघ वारं बघ, आणि आहे राजगड. मित्रांनो, राजगडाच्या काळेश्वरी बुरुजाचा दौरा केल्यानंतर आमच्याकडे 2 वाटा होत्या. एक म्हणजे सोपा रस्ता आणि दुसरा जो कोणाला माहीत नाही तो फक्त आपल्याला एक्सप्लोअर करायचा असा रस्ता. आम्ही दोन्ही वाटांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र निवडला तो म्हणजे आम्हालाही माहीत नाही कोणालाही माहीत नाही असा रस्ता. तिथनं आम्ही थेट निघालो, सरळ निघालो. पण आम्ही त्या एका सत्यापासून अज्ञात होतो की पुढं जाऊन आमच्यासोबत काय होणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं. पण तरी आम्ही बघा निसर्गाचा कसा आनंद घेतो. फिरले इकडे 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 बघ वारं फिरते बघ ना. मराठी आले मराठी. याला वाऱ्याचा जोक सांग, इथून जोक चाललाय फिरतो बघ इथे चक्र बनलंय मध्ये. ते कशामुळे माहिती का, डोंगरात ह्याच्यामुळे असं मान्य केलं. हे बघ ना पर्वतांना पण गेले बघ हवेचा चोर वाटे. दोन्ही साईडचा ताप आणि ही तटबंदीची पद्धत. त्यामागे तिथं जास्त हा मध्ये मित्रांनो चुकून काय रे दिनेश मनोहर, चुकून आम्ही अशा ठिकाणी आलो जिथं कोणी येतच नाही. तुम्ही कधी चुकून आलात त्या मार्गाने तर बघा इथे बुरुज सुद्धा आहे. आणि महाराजांनी माझा चेहरा बघून घ्या, नीट बघून घ्या बरं का, परत भेटेल माहित नाही. मनोहर कुठे आपण म्हटलं, गडाच्या मध्यभागी म्हणजे कुठे आपण यात आता शब्द या चोंग्याच्या मध्ये धर रे मला. हा म्हणतोय की आपण बरोबर चाललोय, भावनं किल्ला वर गेलाय, हा आम्ही खालनं चाललोय. आम्ही कोणत्या मार्गाने आलोय बघा, 2-2.5 हे किलोमीटर दिसतं का, हा मार्ग बघा 2-2.5 किलोमीटर चालत आलोय भाऊ. नाही आम्हाला माहित नाही कुठे आहे राजगडला. आपण राजगडला आहे. अहो भाऊ समोर धोका आहे तरी मनोहर म्हणतोय वाट आहे म्हणून. कोणी ऐका, आवाज बी येत नाही भावा. चला